आज आपण आरोग्य जागृतीमध्ये विशेष मुलाखत घेणार आहोत, जे डॉक्टर विलास मगरकर सर, जे कार्डिओलॉजिस्ट आहे. यांचा 25 वर्षाचा जो सफर आहे आणि आज सेठ नंदलाल दूध हॉस्पिटलमध्ये त्यांनी 50,000 केसेस पूर्ण केलेले आहेत त्यांच्या टीमने. तर यावरच आज त्यांच्याशी बोलूया. सर, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपला इतका मोठा हसता चेहरा आणि 50,000 केसेस याबद्दल काय बोलणार? DM कार्डिओलॉजी मी जे हॉस्पिटलला केलं. तिथे मी जे हॉस्पिटलला फुल टाइम कार्डिओलॉजिस्ट म्हणून होतो, MPSC सिलेक्टेड. इथे आमच्या गावी औरंगाबादला जेव्हा कार्डियक सेंटर उभारण्याचं ठरलं, तेव्हा आमचे जे ट्रस्टी आहेत, माजी खासदार राजकुमारजी धूत यांनी आम्हाला इथल्या मेडिकल डायरेक्टरच्या थ्रू कॉन्टॅक्ट केलं आणि मी इथे येऊन या विभागाला पाहिलं, या हॉस्पिटलला पाहिलं. या हॉस्पिटलमध्ये असं एक जाणवलं की इथे आपण काहीतरी रुग्णांची खूप चांगली सेवा करू शकतो आणि ट्रस्टी जे आहेत यांची ह्या हॉस्पिटलला डेव्हलप करण्याची आणि रुग्ण सेवेची त्यांची इच्छा आहे. मेन म्हणजे यामध्ये कुठेही आम्हाला व्यावसायिक दृष्टिकोन, कमर्शियल अँगल कुठे दिसला नाही. काय जे आहे ते बेस्ट पॉसिबल आपण इथे करूया, हे त्यांची भावना दिसली. या सगळ्या प्रकारामुळे मी 12 जुलै 2000 साली इथे जॉईन झालो. झाल्यानंतर आम्हाला औरंगाबादमध्ये तेव्हा एकच कॅथ लॅब उपलब्ध होती आणि आम्ही 2-3 कार्डिओलॉजिस्ट तेव्हा केसेस करत होतो. फार कमी प्रमाण होतं, कारण लोकांचा विश्वास इथे या प्रोसिजर करण्यावर फारसा नव्हता, कारण अगदीच सगळं नवीन होतं, टीम नवीन होती. जसं जसं काम करत गेलं तेव्हा लक्षात आलं की आम्ही दर रविवारी मी व्हिजिटला जायचो. बुलढाणा, परभणी, नांदेड, या अशा ठिकाणी व्हिजिटला गेल्यानंतर तिथल्या रुग्णांना मुंबई, पुण्याला जाणं, हैदराबादला जाणं आणि खर्च करणं, तिथे बाकीच्या गोष्टी यांचा ताळमेळ लागणं, हे सगळं डिफिकल्ट होतं. तर हे जर औरंगाबादला झालं तर ते रुग्ण स्वतः म्हणायला लागले की तुम्ही इथे जर हे करू शकलात तर आम्हाला फार सोयीचं जाईल. मग ट्रस्टींशी बोलणं झालं. 2001ला परमिशन मिळाली. 2002ला आम्ही पूर्णच कार्डियाक विंग आणि MRI नवीन तयार केलं. जिथे आपण बसलोय सगळं काहीच नव्हतं तेव्हा. म्हणजे खालची एक OPD आणि वरचे 2 फ्लोअर्स होते. कार्डियाक विंग, डिलक्स रूम, कॅथ लॅब, CVTS, OT हे सर्व. आणि 15 ऑगस्ट 2002ला आम्ही पहिल्या केसेस केल्या. त्याला तब्बल 8 वर्ष आम्हाला लागले पुढच्या 10,000 केसेस करण्यासाठी. त्यानंतर मात्र 5, 4, 3 वर्षात 10,000 केसेस होत गेल्या. लोकांचा विश्वास वाढत गेला. लोक या भागामध्ये, या भागातील लोक आहे, मराठवाडा आहे, नगर, नाशिक, जळगाव, धुळेचा पार्ट आहे, विदर्भ, पर्टिक्युलरली बुलढाणा, वाशिम, रिमोट मराठवाड्याचा पार्ट, हिंगोली सारख्या या भागातल्या रुग्णांसाठी हे 2-4 तासाचं ट्रॅव्हल आणि उपलब्ध असणारी उत्कृष्ट सुविधा, खूप चांगली टीम आणि अत्यंत वाजवी दर आणि उपलब्ध असलेल्या सर्व स्कीम्स, इन्शुरन्स, महाराष्ट्र गव्हर्नमेंट, CGHS, ESIS, रेल्वे, हे सगळं त्यांच्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध असल्यामुळे लोक इथे येत गेले. रिझल्ट खूप छान बघून अजून त्यांचे नातेवाईक बोलवायला लागले. मागच्या 10 वर्षामध्ये असं दर महिन्याला बरेच अशा केसेस असतात की जे पेशंट्स मुंबई, पुण्याचे किंवा बाहेरचे असतात, त्यांचे नातेवाईक त्यांना इथे घेऊन येतात तिथे न करता. म्हणजे उलटा प्रवास मागच्या 5-10 वर्षामध्ये फार वारंवार लक्षात येतो. या सगळ्या काळामध्ये कितीतरी नवीन केसेस आम्ही करत राहिलो. काही केसेस औरंगाबादमध्ये पहिल्या होत्या, काही मराठवाड्यात पहिल्या होत्या, काही देशात पहिल्या होत्या, काही भारतात पहिल्या होत्या. या केसेस करत जेव्हा आम्ही या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करत होतो, याचं प्रेझेंटेशन्स आम्ही वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये पण केलं, वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही हे दाखवलं. त्यामुळे ह्या भागाचं नाव भारताच्या कार्डिओलॉजीच्या पटलावर आलं. जेव्हा आम्ही पहिली डेक्स्ट्रोकार्डियाची अँजिओप्लास्टी 2008ला केली, त्या 2007ला केली, त्यानंतर हे गाव लोकांना लक्षात आलं. पूर्वी जसं काही अँजिओप्लास्टीसाठी मुंबई, चेन्नई, हैदराबाद, दिल्ली हे जे काही ठिकाणं होते, पुण्यासारखे Tier 2 सिटी होते, हे इथे होऊ शकतं हे लोकांच्या लक्षात आलं. आणि अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या केसेस होणं, वर्कशॉप करणं, परदेशी ऑपरेटर्स जपानमधून आहेत, इटालीमधून आहेत, अमेरिकेतून आहेत, हे इथे यायला लागले. ते स्टार्टेड प्रेफरिंग की नाही, आम्ही या केसेस इथे करूया. आणि इथे आम्ही या भागातल्या पेशंट्सना बोलून त्या डॉक्टरांकडून काही अत्यंत अत्याधुनिक प्रोसिजर्स आहेत की ज्याला लागणारं मटेरियल भारतात उपलब्ध नाही, दर 3-6 महिन्याला अशा आम्ही कॅम्प्स करतो आणि ज्यामध्ये 8-10 असे पेशंट्स आम्ही करतो. हे सगळं रेग्युलर व्हायला लागलं. या सगळ्याचा परिणाम असा झाला की याचं नाव, या सेंटरचं नाव, आमच्या टीमचं नाव, माझ्या सहकाऱ्यांचं नाव,
हे सगळ्या या एरियामध्ये, या विभागामध्ये फार झालं आणि त्यामुळे हा सगळा 50,000चा टप्पा यशस्वीपणे पार पडू शकला. या 50,000मध्ये हॅपी इंडेक्स खूप हाय आहे. हॅपी इंडेक्स बरं होऊन जाऊन डॉक्टर टीमचं नाव घेणाऱ्या पेशंटचं मी सांगेल अगदी जगामध्ये सर्वोत्कृष्ट हॅपी इंडेक्स असलेलं आमचं सेंटर आहे. अत्यंत वाजवी दरात करत असल्यामुळे रुग्णांना चार्जेस बद्दलही कधीच काही ग्रम्बलिंग नसतं. सर्व गोष्टी वारंवार सांगून, लिहून घेऊन, रेकॉर्ड करून केल्या जातात. एखाद्या रुग्णाला काही गुंतागुंती झाली आणि एक्स्ट्रा मटेरियल, एक्स्ट्रा खर्च, एक्स्ट्रा स्टे लागला तर ते आम्ही याच पॅकेजमध्ये ऍक्सेप्ट करतो, याच पॅकेजमध्ये अकोमोडेट करतो. मॉर्टॅलिटी रेट म्हणजे ह्या गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी जे आम्ही करतो किंवा प्रोसिजर्स आम्ही करतो त्यात डेथ होण्याचं रेट हे परमेश्वर कृपेने म्हणेल की जगामध्ये सर्वात कमी प्रमाणात असणाऱ्या सेंटर्समध्ये आमचं नाव आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत गेल्या. 50,000 झाले. पुढेही बरेच टप्पे गाठायचे. बघूया, लवकरात लवकर आम्ही 1 लाख केसेसही करूया. बघूया. थँक्यू.